रमाबाई नगर घाटकोपर मुंबई हत्याकांडाचा आज स्मृती दिवस 11 जुलै 1997 ची सकाळ घाटकोपरच्या रमाबाई नगरसाठी दुर्दैवी ठरली। कुणीतरी डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची बातमी वस्तीत वनव्यासारखी पसरली आणि हजारो लोक रस्त्यावर उतरले। घाटकोपरचा हायवे संतप्त लोकांनी बंद पाडला। यावेळी लोकांना आवरण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या तुकडीने मात्र माणुसकीला काळीमा फासला। सब इन्स्पेक्टर मनोहर कदम यांनी पोलिसांना संतप्त जमावावर गोळीबार करण्याचे आदेश दिले आणि या गोळीबारामध्ये 10 आंबेडकरवाद्यांचा बळी गेला तर 26 अनुयायी गंभीर जखमी झाले। या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भीमसैनिकांना आज जाटरोडी चौक नागपूर येथे संविधान परिवाराच्या वतीने अभिवादन करून मानवंदना देण्यात आली। यावेळी काळा शर्ट आणि काळी पॅन्ट घालून काही आंबेडकरी अनुयायांनी काळा दिवस म्हणून संबोधित केले। महाराष्ट्र सरकारने तत्कालीन सरकार सेना भाजपा युती सरकार होतं। या सरकारने समाजकंटकांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला रमाबाई नगर घाटकोपर येथील पुतळ्याला चपलेचा हार घातला आणि जेव्हा सकाळी 5:30 वाजता 6 वाजता त्या रमाबाई नगरमधील लोक उठले तेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याला चपलाचा हार आहे म्हणून लोकांनी आक्रोश केला आणि रस्त्यावर आले। मित्रांनो, हे एक षडयंत्र या सरकारने रचलं। आंबेडकर जनता या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये रस्त्यावर आली आणि मुंबई हायवे रस्त्यावर लोक जमा झाले आणि रस्ता रोको केला। सरकारला असं वाटलं की हा समाज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक करेल आणि म्हणून त्यांनी षडयंत्र रचलं। चेंबूर आणि मुंबई हायवेच्या रस्त्यावरती रिकामे टँकर उभे केलेत आणि टँकर भरलेले असं देखावा दाखवत हे टँकर जाण्यासाठी आले। टँकरमुळे ब्लास्ट होईल आणि संपूर्ण एरिया जायला जाईल असं षडयंत्र रचून आमच्या भीमसैनिकांवर 11 भीमसैनिकांवर बेछूट गोळीबार केला आणि त्यांची हत्या केली। अजूनपर्यंत कुठली मदत मिळाली नाही। ज्या फौजदार मनोहर कदम यांनी ज्या 11 लोकांचा बळी घेतला त्याला गुंडराव आयोगाच्या माध्यमाने या सरकारने गुंडराव आयोग निर्माण केला आणि गुंडराव आयोगाने ठपका ठेवला की हा सरकारचा दोष आहे आणि गृहमंत्र्याचा दोष आहे। त्यामध्ये मनोहर कदमला जन्मठेप झाली परंतु वरच्या कोर्टाने त्याला जामीन दिली। अशा पद्धतीने सरकार हे बायसपणाचं काम करत आहे। आम्ही सरकारचा आज निषेध करतो आहोत। आम्ही निषेध करतो आहोत। बघ मागणी काय राहणार आहे? या सरकारला कोण तो मायबाप सरकार थोडी आहे, तो तर आमचा विरोधक आहे। त्याच्यामुळे त्यांना मागणी करण्याची आवश्यकता नाही। आम्ही लोकांना आव्हान करणार या महाराष्ट्रातील देशातील लोकांना की आजचा दिवस आम्ही काळा दिवस पाडला पाहिजे एवढंच आव्हान करणार आहोत आम्ही। आजचा हा दिवस अत्यंत क्रूर आणि काळा दिवस आहे कारण आमचे भीमसैनिक शहीद झालेले आहेत पुतळा विटंबनेच्या संदर्भात घाटकोपर येथे। मित्रांनो, ही सरकार काँग्रेस आणि BJP सरकार ही जातीवादी मानसिकतेमधून आलेली आहे आणि दलितांवर अन्याय अत्याचार करतात, अल्पसंख्यावर अत्याचार करतात। शक्ती मिळणार नाही किंवा आपल्याला या न्याय मिळणार नाही म्हणून मी आजचा दिवस हा जो आहे घाटकोपरच्या विटंबनेचा तर निषेध म्हणून मी निषेध व्यक्त करतो आणि संविधान परिवारातर्फे जाहीर महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो। जय भीम। 11 जुलै 1997 हा दिवस निश्चितच आंबेडकरी लोकांकरता काळा दिवस आहे कारण ह्या दिवशी आंदोलनामध्ये सहभाग घेणारे जे लोक आहेत त्यांच्या 11 लोकांचा मुर्दा पाडण्यात आलेला आहे। ॲक्च्युली ते आंदोलन आपल्या अधिकाराकरता होतं
घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर चौकामध्ये तेथील असलेला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला चपलाचा हार घालण्यात आला. त्याचा निषेध करण्याकरता हे आंदोलन होतं. आणि एक भ्रम पसरवण्यात आला की तिथं असलेले जे पेट्रोल टँकर आहेत त्या पेट्रोल टँकरला हे आंदोलक उद्ध्वस्त करणार आहेत आणि त्याचा मोठा विध्वंस होईल. हा भ्रम करूनशानी त्या लोकांवर बेछूट गोळीबार करण्यात आलेला तो मनोहर कदम ज्यांनी हा गोळीबार करण्याचा आदेश दिला आणि 11 लोकांचे मुर्दे पाडण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट आहे की हा शासनाने त्याला सन्मानित केलं. एवढंच नव्हे की त्याला पदोन्नती दिली. जेव्हा की ह्या प्रकरणाकरता गुन्हेगार आयोग बसवण्यात आला त्या आयोगाने रिपोर्ट दिलेली आहे की याच्यामध्ये शासनाचा दोष आहे आणि तो मनोहर कदम याचासुद्धा दोष आहे. तो दोषी आहे. दोषी ठरवल्यावर सुद्धा त्याला कसल्या प्रकारची सजा देण्यात आली नाही. उलट त्याला पदोन्नती देण्यात आली. निश्चितच हे जे कार्य आहे इथं असलेली जे सरकार आहे, जी जातीवादी सरकार आहे, जी दलितांच्या आणि बुद्ध लोकांच्या आणि आंबेडकरी लोकांच्या विरोधात आहे, ही जातीवादी सरकार यांच्या जो देशभावना आहे ते देशभावना ह्या प्रकारातून दर्शवल्या जाते. त्या 11 लोकांचे जे मुर्दे पाडण्यात आले होते त्याच्या निषेधार्थ आज आम्ही ह्या ठिकाणी निषेध जाहीर करतो आणि त्या भीमसैनिकांना शहीदांना आम्ही संविधान परिवारातर्फे त्यांना अभिवादन करतो. घाटकोपरच्या भीमसैनिक शहीदांना नमन असो. 11 जुलै 1997 रोजी मुंबई येथील घाटकोपर परिसरातील माता रमाई आंबेडकर नगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला काही प्रतिवाद्यांनी त्या पुतळ्याची विटंबना केली, चपलेचा हार घातला. ती विटंबना बघून घाटकोपरमधील आणि माता रमाई नगरमधील सर्व जनता, आंबेडकरी जनता ही रस्त्यावर उतरली आणि त्या विरोधात त्यांनी त्या समाजकंटकाला अटक करा ही मागणी घेऊन ते रस्त्यावर आलेत. आणि रस्त्यावर आले असताना सरकारच्या वतीने त्या आक्रोश करणाऱ्या जनतेवरती गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये आपले 10 भीमसैनिक शहीद झाले. त्याच पद्धती त्याचा सर्व महाराष्ट्रामध्ये विचार पसरल्यानंतर ती प्रतिक्रिया पूर्ण महाराष्ट्रात घडली आणि काही जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये त्याचा निषेध करण्यात आला. आणि ह्या घटनेचा निषेध करून सरकारला त्या प्रतिगामीवादी लोकांना अटक करा ही मागणी घेऊन आंदोलन करण्यात आले. परंतु तो आपल्या भीमसैनिकाला शहीद केल्याचा तो दिवस हा आपण आंबेडकरी चळवळीने काळा दिवस म्हणून साजरा करावायचा म्हणून ठरवले आहे. आणि त्या अनुषंगाने आज 11 जुलैला आपण काळा दिवस साजरा करत